कारण तुम्ही बघा ट्रेडमिलवर चालणाऱ्या लोकांना सुद्धा हार्ट अटॅक आलेले तुम्ही पाहिजे. पण मोकळ्या हवेत चालणारा माणूस आहे आणि त्याला हार्ट अटॅक आला असं कधी होत नाही. वजन कमी करण्यामध्ये सुद्धा मी पाहिलेलं आहे की ते तुम्ही चालण्यानं जे वजन कमी होतं ते तुमचं जिम, झुंबा, योगा कशानेही कमी होत नाही. जिम लावलं की आम्हाला पुन्हा ते लगेच प्रोटीन, किटो डाएट ह्या सगळ्यांचा मोह व्हायला लागतो. चिकन मटनच खातो, अंडेच खातो फक्त. तर ते तसं नको आहे. कुठंतरी ते संतुलित असायला पाहिजे. आणि सगळ्यात उत्तम व्यायाम कोणता तर तो चालणं हा सगळ्यात बेस्ट व्यायाम आहे. सर, या त्रिसूत्रीच्या व्यतिरिक्त व्यायाम म्हणजे आता आजकाल खूप फॅड आहे जिमला जाणं. मग तो व्यायाम किती वेळ केला पाहिजे आणि कधी त्याची म्हणजे काही-काहींचं असतं की सकाळी जिमला पहिली जातो. गोष्ट अशी आहे की व्यायाम हा कधीही रिकाम्या पोटी व्हायला पाहिजे. हं. म्हणजे पोटात अन्न आहे आणि तुम्ही व्यायाम करता ही गोष्ट उपयोगाची नाही. हा एक भाग. म्हणजे आम्ही आयुर्वेदात इतकं की अंघोळ जी आपण करतो ती सुद्धा व्यायाम असल्यासारखी आहे. हो. ठीक आहे. तर जेवल्यानंतर अंघोळ करू नका असं आम्ही आवर्जून सांगतो लोकांना. आधी अंघोळ मग नाश्ता जेवण. ठीक आहे. तर रिकाम्या पोटी व्यायाम व्हायला पाहिजे. मग त्या 2 वेळा आहेत. एक तर सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही हे करू शकता किंवा संध्याकाळी 5 वाजताची वेळ व्यायामाला तुम्ही हे करू शकता. कारण दुपारी घेतलेला आहार बऱ्यापैकी पचून गेलं म्हणजे पुढं ॲब्सॉर्प्शन त्याचं बऱ्यापैकी झालेलं असतं पुढं जाऊन. तर तशामुळं तुम्ही एक तर सकाळी अर्ली मॉर्निंग व्यायाम करू शकता किंवा इव्हिनिंगला 5 वाजता तुम्ही व्यायाम करू शकता. हा एक भाग आहे. दुसरं व्यायामामध्ये मला विचारलं तर माझा स्वतःचा म्हणजे मी इतक्या दिवस प्रॅक्टिसमध्ये आहे तर मला असं वाटतं की चालणं हा सगळ्यात उत्तम व्यायाम आहे. कारण ते काय म्हणू आपण त्यांनी सर्वांगीण व्यायाम होतो. चालताना तुम्ही तुमच्या शरीराच्या कलानं पावलं टाकत असता. ठीक आहे. त्याच्यामुळे तो रिअल कार्डिओ आहे असं मला वाटतं. हं. कारण तुम्ही बघा ट्रेडमिलवर चालणाऱ्या लोकांना सुद्धा हार्ट अटॅक आलेले तुम्ही पाहिले. पण मोकळ्या हवेत चालणारा माणूस आहे आणि त्याला हार्ट अटॅक आला असं कधी होत नाही. तर त्यामुळे ते चालणं जे आहे ते शरीराच्या कलानं होणारा व्यायाम आहे. बरं तो सर्वांग व्यायाम आहे. म्हणजे पचनाच्या संबंधित तक्रारी असतील तर इंटेस्टाइनची मोटिलिटी इम्प्रूव्ह करण्यामध्ये चालण्याचा जितका रोल आहे तितका दुसऱ्या कुठल्याही व्यायामाने फायदा होत नाही. वजन कमी करण्यामध्ये सुद्धा मी पाहिलेलं आहे की ते तुम्ही चालण्यानं जे वजन कमी होतं ते तुमचं जिम, झुंबा, योगा कशानेही कमी होत नाही. इतकं आहे. त्यामुळे बेस्ट व्यायाम जो आहे तो चालण्याचा आहे. दुसरं जिम करू नये असं माझं काही मत नाही. म्हणजे शरीर कमावणं ही चांगलीच गोष्ट आहे. पण गोंधळ कुठं होतोय अलीकडे जिमच्या नावाखाली, की आपण ते लक्षात घेत नाही. जिम तुम्ही करताय तर सकाळी छान पोट साफ झालेलं असणं गरजेचं आहे. पोट साफ नाही झाले अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही वेट लिफ्ट करायला गेला तर हर्निया होण्यापर्यंतच्या गोष्टी होतात. तर ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. किंवा अलीकडं जिम लावलं की आम्हाला पुन्हा ते लगेच प्रोटीन, किटो डाएट ह्या सगळ्यांचा मोह व्हायला लागतो. मग चिकन मटनच खातो, अंडेच खातो फक्त. तर ते तसं नको आहे. कुठेतरी ते संतुलित असायला पाहिजे. म्हणजे मसल गेन करू नये असं नाहीये. मसल गेन करायलाच पाहिजे. मसल ही स्ट्रेंथ आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा संतुलन हा विचार कुठेतरी असला पाहिजे. जिमचा व्यायाम करताना सुद्धा अतिरेक जो आहे तो कुठेही टाळलाच पाहिजे. कारण ते आपण बघतोच ना, की अति हेवी काहीतरी करायला जातात, मसल टिअर-विअर होतात, तुमचं हार्ट अटॅक येण्यापर्यंत जातंय. तर इतकं ते काय अतिधाडस, अतिश्रम हा प्रकार आयुर्वेदानं टाळायला सांगितलेला आहे. तर ते टाळलं गेलं पाहिजे. अदरवाईज बाकीचा सगळा व्यायाम करायला हरकत नाही. आणि सगळ्यात उत्तम व्यायाम कोणता तर तो चालणं. हा सगळ्यात बेस्ट व्यायाम आहे. कमी वयाची मुलं आहेत तर त्यांनी मैदानावर मोकळ्या हवेत खेळलं पाहिजे. मग कुठलाही खेळ खेळू द्या. फुटबॉल खेळू द्या, हॉकी खेळू द्या, क्रिकेट खेळू द्या. दुर्दैवानं अलीकडची पिढी मोकळ्या ग्राउंडवर खेळताना दिसत नाही. ती मोबाईल धरून बसलेली आहे. तर त्याच्यामुळे खेळलं गेलं पाहिजे. खेळल्याशिवाय म्हणजे मी बघतो माझ्याकडे खूप पेशंट येतात उंची वाढण्यासाठी औषध घ्यायला. हं. तर ही उंची वाढण्यासाठी ठीक आहे. औषधांनी तुम्हाला काय होतं, पोषण मिळतं किंवा थोडंसं आपण टार्गेटेड एफर्ट घेतो म्हणून उंची वाढायला मदत होते औषधांनी. होत नाही असा भाग नाही. पण मुलांनी खेळलं पाहिजे. ग्राउंडवर खेळण्याने जी उंची वाढणार आहे. व्हॉलीबॉल खेळणारी कधी मुलं बुटकी पाहिलीत का तुम्ही? बास्केटबॉल खेळणारी मुलं कधी बुटकी पाहिलीत का तुम्ही? तर ते तुम्ही शरीराला स्ट्रेच केल्याशिवाय, त्याला श्रम दिल्याशिवाय ते विकसित नाही होऊ शकत ना. मला बायसेप ट्रायसेप निघावी वाटत असेल तर मी जोर बैठका मारायला पाहिजेत ना. त्याच्याशिवाय ते होऊ शकत नाही. तसंच आहे ते की मुलांनी मोकळ्या मैदानावर खेळलं पाहिजे. भरभरून त्यांनी खेळाचा आनंद घेतला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात असं